असे 2 पंचायत समिती गणामध्ये उमेदवार देऊन त्यांची सुद्धा मदत आपल्याला ह्या मोठ्या प्रमाणात या दोन्ही मतदारसंघामध्ये होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये भगवा हा फडकणार आहे आणि शिवसेना विजयी होणार याबद्दल कुठलीही शंका नाही. एवढंच व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाशराव आंबेडकर साहेब, आमचे तुमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय अर्जुन आंबेडकर सर यांच्या मार्गदर्शनानं आज आजरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं आपण सगळ्या ठिकाणी उमेदवार उभा केलेले आहेत. तालुक्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज शिप्पी साहेबांची सगळी मंडळी, केसरकर साहेबांची सगळी मंडळी आज आमच्याबरोबर आहेत. सगळ्यांनी धनुष्यबाणी चिन्ह घेऊन या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलंय आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी ईव्हीएम वाटप झाले. आज या पत्रकार परिषदेला या ठिकाणी उपस्थित असलेले या आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय विष्णुपंत केसरकर साहेब, त्याचबरोबर आजरा तालुक्याचे दुसरे युवा नेते सन्माननीय अभिषेक शिंपी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेंद्र सावंत, शिवसेनेचे कार्यालय प्रमुख आमचे विजयभाऊ थोरवत, पश्चिम भागातले आमचे धडाडीचे कार्यकर्ते रणजित सरदेसाई, आमच्या ऑफिसचे, आमच्या शिवसेना पक्षाचे जे नेटवर्किंग सांभाळतात सगळ्या पद्धतीनं आत्मा कमिटीचे अध्यक्ष इंद्रजित सरदेसाई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सुनील असेल, भोसले सर असतील, दयानंद असेल, सगळी मंडळी, काका असेल, उपतालुका प्रमुख आज हे सगळेजण उपस्थित आहेत. आज पेरनोली जिल्हा परिषद मतदारसंघातून विष्णुपंत मोतबा केसरकर यांची जिल्हा परिषदेसाठी आम्ही उमेदवारी आमच्या नेत्यांच्या आदेशानं जाहीर केलेली आहे. पेरनोली पंचायत समिती गणासाठी आमचे दुसरे सहकारी श्वेता रणजित कुमार सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर वाटिके पस मतदारसंघासाठी सतीश गणपती फडके यांचं गाव या सुळे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर उत्तूर जिल्हा परिषद मतदारसंघासाठी विठ्ठल महादेव उत्तूरकर त्या युवा कार्यकर्त्याला आम्ही संधी दिलेली आहे. त्याचबरोबर उत्तूर पंचायत समिती मतदारसंघासाठी संभाजी कुराडे हे पण आमचे युवा कार्यकर्ते आहेत, याला पण संधी दिलेली आहे. आणि भादोन पंचायत समिती मतदारसंघासाठी हा राखीव मतदारसंघ आहे. तर सोवाळे गावच्या लोकनियुक्त सरपंच भारती कृष्णा डळेकर यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. या सगळ्या उमेदवाऱ्या आमचे नेते आदरणीय माननीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. आणि ही एक वेगळी आघाडी म्हणण्यापेक्षा आघाडी म्हणताच येणार नाही. आज आपण शिवसेना पक्षाच्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरं जातोय. इंद्रजित देसाईंनी सांगितलेल्या पद्धतीनं आमची प्रामाणिक भावना होती महाराष्ट्र राज्यात शिवसेना भाजप एकत्र आहे, इथंही शिवसेना भाजप एकत्र राहावं. पण इथल्या स्थानिक नेत्यांनी जणू काय शिवसेना पक्षाला जम्यातच धरायचं नाही, त्यांना उमेदवार कोण मिळणार किंवा यांच्याकडे कोण उमेदवार असणार अशा भ्रमात राहून आम्हाला निग्लेक्ट करायचा प्रयत्न केला. आणि तो प्रयत्न तालुक्यात प्रत्येक गावामध्ये असा पोहोचला की सगळी लोक मोठ्या संख्येनं आमच्याकडे आली, कार्यालयात आली आणि आम्हाला म्हणायला लागली तुम्ही सगळेजण उमेदवारी भरा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. आज किटवड्यापासून ते लाकूडवाडीपर्यंत आणि धामण्यापासून ते आज वजऱ्यापर्यंत ही सगळ्या परिसरातली मंडळी आज येऊन आम्हाला संपर्क करायला लागले. आणि सगळ्या गोष्टीची आम्ही आमच्या नेत्याला कल्पना दिली. त्या नेत्यांनी आम्हाला अधिकार दिले म्हणण्यापेक्षा इथं सांगितलं की तुम्ही बसवा आणि तुम्ही सगळे उमेदवार सिलेक्ट करून त्यांना आमच्याकडे पाठवा. हे जे उमेदवार डिक्लेअर केलेले आहेत फक्त तब्येतीमुळे एकटंच केसरकर साहेब तिकडे जाऊ शकले नाहीत, पण त्यांचे चिरंजीव त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी पत्रकार मंडळी आला. भविष्याच्या राजकारणात शिवसेना माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये जोमाने काम करत आहे. ह्या होऊ घातलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं पालकमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येनं या ठिकाणी पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य विजयी करीत आणि आजरा तालुक्यात सुद्धा या ठिकाणी आम्ही भगवा झेंडा चारही पंचायत समितीमध्ये आणि दोन्ही जिल्हा परिषदेमध्ये
आम्ही ताकदीनं आणि शक्तीनं या ठिकाणी जाऊ. तुम्ही सर्वजण आला त्यामुळे तुमचं सर्वांचं या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि माझं 2 शब्द संपवतो. तुम्ही 2 शब्द बोला. बोला 2 शब्द.